युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. मराठाचा वाघ अजून पेटला. जरांगे पाटील देणार ओबीसीतून आरक्षण. जरांगे पाटील यांचा हा व्हिडिओ बघा अगोदर. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका. मराठा समाजाला एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा, तोही किती हाग आहे ना, तोही हाग गार करीन तर फक्त मनोज जरांगे. हो बादर, देवेंद्र फडणवीस तो मला आणखीन ओळखीलच नाही. हाग फक्त मीच काय म्हटलं त्यांनी, गार करू शकतो की पुन्हा बीजेपीला निवडून आणू नका. पण बीजेपी तर निवडून आली आहे, कारण मी देवेंद्र फडणवीसची मीच जिरू शकतो, बुडाला आग मीच लावू शकतो, असे जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. पण 2026 मध्ये पण बीजेपी आहे. काय वाटतं तुम्हाला, देवेंद्र फडणवीस देऊ शकेल का आरक्षण मराठा बांधवांना ओबीसीतून? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा. जरांगे पाटील यांची न्यूज आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रतिशत खरी मिळणार. तर नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा अजून मुद्दा पेटलेला आहे. पुन्हा एकदा चर्चेत हा मुद्दा आलेला आहे. पण सध्या एक मोठे अपडेट समोर आलेला आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की जरांगे पाटील हे शांत बसणार नाही. आता त्यांनी एकच सांगितलं सरकारला की 30 जूनला आम्ही आमरण उपोषण करणार आणि आमच्या ज्या 10 मागण्या आहे आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आमच्या 10 मागण्या ह्या तुम्हाला पूर्ण करून द्यायच्या आहे. आम्ही शांत बसणार नाही. माझ्या मराठा बांधवांना ओबीसीतून तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जरांगे पाटील शांत बसत नाही. हा योद्धा शांत बसेल का? काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं तुम्हालाही माहित आहे अशी दुश्मनी आहे की भारत आणि पाकिस्तानाची जशी असते दुश्मनी तशी दुश्मनी आहे. काय वाटते, देऊ शकेल का हा देवेंद्र फडणवीस जरांगे पाटीलला आरक्षण? आणि होईल का प्रमुख मागण्या त्यांच्या पूर्ण? काय वाटते नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. तुम्हाला माहित आहे 2023 पासून जरांगे पाटील आंदोलन करून राहिले आणि ही जे आंदोलन होणार आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या गावात चालू होणार. पण गोष्ट काय आहे हे मला समजून राहिलं नाही की मराठा बांधव हे मराठावाड्यातील राहतात आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आणि आरक्षण हे ते म्हणत आहे आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. आमचे लेकरं हे शिक्षणामध्ये एवढे स्ट्रॉंग आहे पण आरक्षणामुळे वंचित राहून राहिले असे जरांगे पाटील म्हणून राहिले. नेमकं काय वाटतं तुम्हाला की जरांगे पाटील ही मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकेल का? मराठा बांधवांना जरांगे पाटीलनं असंच फक्त काय असेच गोष्टी करू मराठा बांधवांना एकीकरण केलं आणि सत्तेमध्ये जाण्यासाठी जरांगे पाटील बीजेपी मध्ये दाखल करण्यासाठी का तर मंत्रिपदासाठी करत आहे का? फक्त का मराठा बांधवांना हेच म्हणत आहे की फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा, मी सगळं बरोबर करतो. पण 2023 पासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसून राहिले, आंदोलन करून राहिले आणि मराठा बांधवांची त्यांच्यावर विश्वास आहे. पण हे 2023 पासून आरक्षणाची एक हिम्मत, एक आंदोलन, एक मोर्चा काढून राहिले आहे. डायरेक्ट त्यांनी मुंबईला पण मोर्चा नेला होता, तुम्हाला माहित आहे. आणि तिथे मुंबई पण बंद झाली होती. काही कारणामुळे देवेंद्र फडणवीसनी त्यांना म्हटलं होतं गांजर दिलं अशा पद्धतीनं, चॉकलेट दिलं अशा पद्धतीनं व्हिडिओ पण व्हायरल झाले होते. पण आता पण असंच होईल का? 30 मेला आता आंदोलन होणार आहे मराठा बांधवांचं. आता ह्या आंदोलनामध्ये 10 प्रमुख मागण्या आहे आणि ह्या 10 प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहे? मराठा आरक्षणाची ते मोहीम मंडळ, मंत्रिमंडळ, ते उपसमिती ते बरखास्त करा असं त्यांचं म्हणणं आहे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यातील 30 मेच्या आत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिसरी आहे 2 महिने झाले तरी सातारा संस्थाचा जो GR आहे तो काढला नाही, तो लवकर काढा. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देऊन राहिले, आम्ही थांबून राहिलो पण आतापर्यंत तुम्ही केलं नाही. आता 2 महिने झाले तरीही सातारा संस्थाचा तुम्ही GR काढला नाही. तुम्ही लवकरात लवकर GR काढा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे मुंबईमध्ये जे आंदोलन
कार्यकर्ते झाले, मराठा बांधव तिथे त्यांचे जीव गेले, त्यांच्या परिवाराला तुम्ही सरकारी नोकरी द्या, महावितरणामध्ये नोकरी द्या, शासकीय द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, तो माणूस काही चुकीचा केला नाही, त्या माणसाने काही चुकीचा बोलला नाही. कारण मराठा बांधवाचा एक आवाज, एक शेर, एक टायगर म्हणू शकतो आपण जरांगे, मनोज जरांगेंना. पण गोष्ट एकच आहे की महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांवर जे काही आंदोलन करताना जे कुठल्या गोष्टी घडल्या, कानूनी गोष्टी घेतल्या, आंदोलकांनी हातात कानून घेतला, कायदा घेतला, तर त्यांच्यावर काही कारवाई झाली, तर ते FIR दाखल झाल्या, तर हे सगळं ससकट तुम्ही त्यांच्या अंगावरून ते सगळे कानूनी गुन्हे सगळं काढा, हे त्यांचं असं म्हणणं आहे. अजून भरपूर आहे की तुम्हाला मी हा व्हिडिओ लंबा होईल, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगत नाही. पण 8 महिने वेळ दिला असे जरांगे पाटील म्हणून राहिले. 8 महिने वेळ दिला, आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, आम्ही सरकारला एकही दिवस देणार नाही. आता तुम्हाला सातारा, पुणे ऑन ग्रॅज्युएटचा GR काढावाच लागेल, नाहीतर आम्ही आंदोलन करू. जशी मुंबई पहिले जाम केली होती तशी करू, असे जरांगे पाटील म्हणून राहिले. आता मला सांगा, आता फडणवीस सरकार काय उत्तर देणार, काय बोलणार? खरंच ओबीसीतून दाखले देणार का? मराठा बांधवांना खरंच आरक्षण मिळणार का? बस एक चॉकलेट आहे, एक गांजर आहे, असा देवेंद्र फडणवीस पहिले पण दिलं, तसं आता पण देऊन राहिला. फक्त आश्वासन देतो का? काय वाटतं की खरंच मराठा बांधवांना आरक्षण मिळणार का? हा देवेंद्र फडणवीस हा भारी पडेल का? खरंच त्यांना आरक्षण देऊ शकेल का? काय वाटतं कमेंट करून तुम्ही सांगा. कारण जरांगे पाटील यांचंच म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रात बीजेपी आली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. नाही तुम्ही अगोदर व्हिडिओत बघितलं असेल, पण आता तर बीजेपी आहे आणि 22-23 राज्यात बीजेपी आहे. खरंच राज्यात, आपल्या महाराष्ट्रात राज्यात बीजेपी असल्यामुळं, आणि तुम्हालाही माहित आहे देवेंद्र फडणवीस यांचं काम कसं आहे, काय नाही. पण माझं म्हणणं एकच आहे, मराठा बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि ओबीसीतून भेटलं पाहिजे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. पण जरांगे पाटीलला ओबीसीतून आरक्षण मिळणार का? मराठा बांधवांना आरक्षण मिळणार का? अजूनही 30 मेला अजूनही चॉकलेट देणार, अजूनही फक्त वादे करणार? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.